नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे। चला तर मग पितृपक्ष विशेष काही रेसिपीज बघूया। तर त्यातील आज मी दाखवणार आहे सार आणि पाटवडी। त्यालाच आपण थापी वडी असं सुद्धा म्हणतो। अगदी पारंपरिक पद्धतीने ही थापी वडी म्हणजेच पाटवडी, त्यासोबत खाल्ला जाणारा सार म्हणजे झणझणीत अशी आमटी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। तर हे बेसन सुरुवातीला स्वच्छ चाळून घ्यायचं। तर हे आता बाजूला ठेवूया, पण त्या अगोदर आपल्याला इथे एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याने आपली थापी वडी अगदी चविष्ट अशी तयार होईल। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचे तुकडे, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता हे मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं। बघा याप्रमाणे। तर इथे तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता हे तयार वाटण बाजूला ठेवूया आणि फोडणीसाठी बघा गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये चमचाभर तेल घातलं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरं चांगलं फुललं की लगेच पाव चमचा हिंग, गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालूया आणि आता हे कमी आचेवरच हलकसं परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी आचेवरच हे चांगलं परतून घ्यायचं। तर हलकसं याचा कच्चापणा नाहीसा होण्या इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पावडर घातली, चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता लगेच यामध्ये 1 वाटी बेसनसाठी 1 वाटी पाणी घातलं, सोबतच चवीनुसार मीठ। तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता मध्यम आचेवर पाण्याला उकळ काढून घेऊ। पाण्याला उकळ यायला लागली की लगेच यामध्ये जे बेसन आपण घेतलेलं होतं ते असं बघा कढईमध्ये एकसारखं पसरवून घेतलं आणि लगेच चमचा किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा तुम्ही लाटण्याच्या टोकाच्या मदतीने सुद्धा असं घोटून घ्यायचं आहे। म्हणजेच पाण्यामध्ये जे बेसन पीठ आहे ते चांगलं गाठी मोडत, यातल्या गठुळ्या मोडत एकजीव करून घ्यायचं आहे। जसजसं बेसन आपण चमच्याच्या मदतीने पाण्यामध्ये मिक्स करत जाऊ तसतसं ते घट्ट होत जातं व त्याचा एक मऊसर असा गोळा तयार होतो। तर बघा दाखविल्याप्रमाणे या ठिकाणी मी असं घोटून त्याचा एक चांगला स्मूथ असा गोळा तयार करून घेतला। यावर आता झाकण ठेवायचं आणि मिनिटभर वाफ काढून घ्यायची, म्हणजे बेसन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलं जाईल। तर बघा या ठिकाणी आपली थापी वडी तयार होण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि लगेच तेल लावलेल्या पोलपाटावर किंवा एखाद्या परातीवर किंवा तुम्ही प्लेट सुद्धा घेऊ शकता, त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि वेळ न घालवता हे मिश्रण त्यावर घालून बघा हाताच्या मदतीने असं थापून घ्यायचं। तर ही प्रोसेस फास्ट मध्ये करायची आहे, नाहीतर मग बेसन हे घट्ट होतं व वडी ही थापली जात नाही। किंवा तुम्ही यावर लाटण्याच्या मदतीने बघा असं दाखविल्याप्रमाणे प्रेस करू शकता, अशी परफेक्ट अशी थापी वडी तयार होते। साईजला सुद्धा एकसारखी बनते। तर बघा हे व्यवस्थित असं मी लाटून घेतलं। आता यावर गार्निशिंगसाठी तीळ घातलेला आहे। तर इथे सफेद तीळ वापरलेला आहे। तर ही घातलेली तीळ निघू नये यासाठी लाटण्याच्या मदतीने अशी प्रेस करून घ्यायची। त्यानंतर सुकं खोबरं घातलं। तर हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। इथे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। तर ते सुद्धा मी लाटण्याच्या मदतीने असं लाटून घेतलं आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर। तर ही पातवडी सेट होण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, लगेचच सेट होते। त्यामुळे चाकूच्या मदतीने पाहिजे त्या आकारामध्ये ही कट करून घ्यायची। तर बघा या ठिकाणी मी शंकरपाळीच्या आकारामध्ये ही कट करून घेतली, अगदी सहजरित्या निघते। बघा मस्तच झालेली आहे, परफेक्ट अशी सेट झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक अशी पद्धत दाखवलेली आहे। तर एकदा ही पद्धत नक्की करून बघा, चवीला अप्रतिम ही थापी वडी तयार होते। तर अशाच पद्धतीने सर्व वड्या प्लेटमध्ये सेट करून घेऊ। तर या ठिकाणी आपली थापी वडी तयार झालेली आहे। तर यासोबत खाल्ली जाणारी जी कटाची आमटी आहे, म्हणजेच आपला सार आहे, तो तयार करायचा आहे।
तर सुरुवातीला त्यासाठी मसाला तयार करावा लागेल. तर त्यासाठी बघा एक छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला. त्यानंतर 1 चमचा डाळवं, त्यालाच आपण फुटाण्याच्या डाळ्या असं सुद्धा म्हणतो, तर ते घेतले. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे, जी कोथिंबिरीच्या काड्या असतात ना त्या घेतल्या, तर इथे कोवळ्या काड्या वापरायच्या. त्यानंतर सुकं खोबरं स्लाइस करून घेतलं, तर 1 वाटीचा पावभाग घेतलेला आहे. त्यासोबतच या ठिकाणी खडे मसाले सुद्धा घेतले. तर त्यामध्ये 2 सुकलेल्या लाल मिरच्या म्हणजेच वाळवणीतल्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर 1 तेजपान तुकडे करून घेतले, म्हणजे कसं भाजायला ते सोपं जातं. त्यानंतर 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची घेतली, 3 ते 4 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंग घेतले. प्रत्येकी 1 चमचा धने, बडीशेप, जिरं, 1 जावित्री आणि 1 स्टार फूल घेतलं. तर बघा खडे मसाले घरात जे उपलब्ध असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. आता माझ्याकडे जेवढे होते ते मी घेतले. आता तव्यावर हे सर्व मसाले एक एक करून भाजून घ्या, किंवा मी इथे डायरेक्टली एकदाच भाजून घेणार आहे. त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो आणि परफेक्ट हे भाजले जातात. फक्त मसाले भाजत असताना ते बारीक गॅसवर भाजायचे, म्हणजे ते करपत नाही, एकसारखे भाजले जातात. तर आता यामध्ये नंतर मी 1 चमचा तीळ सुद्धा घातलं होतं. तर यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असणारे जे खडे मसाले असतात तर ते कुठलेही वापरू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही खसखस सुद्धा ऍड करू शकता. फक्त खसखस घालताना ती शेवटी घाला, कारण ती लगेच भाजली जाते. तर बघा या ठिकाणी बारीक गॅसवरच मसाले 2 ते 3 मिनिटात भाजून झाले. तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यास ठेवून देऊ. तर आता ह्याच तव्यावर बघा मध्यम आचेवर सुरुवातीला डाळवं भाजून घेते. तर आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर सतत ढवळत डाळवं ही भाजून घ्यायची. तर बघा मिनिटभरातच डाळ्या ह्या भाजल्या जातात. तर जे मसाले अगोदर आपण प्लेटमध्ये काढून घेतले होते तर त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतले. आता सारख्याच तव्यावर बघा खोबरं घातलं, तर खोबरं सुद्धा तेल न घालताच असंच भाजून घ्यायचं आहे. तर हे खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. चांगलं धूर सुटेपर्यंत हे मी भाजून घेतलं. तर प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता कांदा भाजून घेऊया. तर कांदा भाजत असताना सुद्धा तेल घालायचं नाही. तेल न घालता सर्व मसाले इथे मी भाजून घेणार आहे. त्यामुळे ह्या मसाल्याची म्हणजेच ह्या आमटीची जी चव आहे ती अप्रतिम अशी लागणार आहे. तर कांदा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये लसूण, अद्रक आणि ज्या कोथिंबिरीच्या आपण काड्या घेतलेल्या होत्या त्या घातल्या आणि कांदा हा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला. तर बघा आता गॅस बंद केलेला आहे. तर हे सर्व थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला जे खडे मसाले आणि खोबरं, डाळवं अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे खडे मसाले हे अगदी परफेक्ट असे वाटले जातात. त्यानंतर यामध्ये बघा जो कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या आहे त्या घालायच्या. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा भाजून घालू शकता, किंवा कच्चा टोमॅटो सुद्धा वाटू शकता. त्याने सुद्धा छान आमटी तयार होते. आता यामध्ये बघा 1 चमचा घरगुती जे काळं तिखट असतं ते घातलं आणि मिक्सरला फिरवत असताना यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं, म्हणजे एकदम फाईन अशी पेस्ट तयार होते. तर बघा याप्रमाणे इथे आमटी तयार करण्यासाठी वाटण म्हणजेच मसाला तयार करून घेतलेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे. परफेक्ट असा मसाला तयार झालेला आहे. तर चला फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये बघा 1 पळी तेल घातलं. तर अगदी कमी तेलामध्ये छान अशी कटाची आमटी तयार होणार आहे. त्यामुळे जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता छान फुलला की लगेच यामध्ये जे तयार वाटण आहे ते घालूया. तर सर्व वाटण घातलेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने बारीक गॅसवरच हे वाटण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं. साईडने बघा असं तेल सुटलं पाहिजे. जेवढा मसाला आपण तेलामध्ये फ्राय करू म्हणजे परतवून घेऊ तेवढा मस्त असा कट येतो. तर या ठिकाणी दुसऱ्या गॅसवर बघा 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवलं. तर मसाला परतवत असताना आमटीला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी गरम करण्यास ठेवायचं. तर इथे मी मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी गरम करण्यास ठेवलं. तर बघा मसाला हा व्यवस्थित परतवून झाला की लगेच यामध्ये
अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. तर हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊ. तर मिनिटभर हे मसाले चांगले परतवून घेतले. आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरतून चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता मध्यम आचेवर हे चांगलं उकळून घ्यायचं. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवर आमटी ही चांगली खळखळून उकळून घेतली. तर बघा या ठिकाणी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, मध्यम स्वरूपाची ही कटाची आमटी तयार करून घेतली. तर आता गॅस बंद करायचा. आमटी थंड झाल्यानंतर वरतून छान असा कट येतो. मस्त झणझणीत फ्लेवरफुल अशी ही कटाची आमटी पातोड्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे. तर बघा या ठिकाणी आपली कटाची आमटी आणि पाटवडी म्हणजेच पातोड्या, यालाच बरेच जण थापी वडी असे सुद्धा म्हणतात. तर हे दोन्हीही मी अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी करून दाखवलेले आहे. यामध्ये जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर ते स्किप करू शकता. चला तर मग आजची ही पितृपक्ष विशेष रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.